सकाळचा वॉक म्हणजे ताजी हवा, शांत डोकं आणि हेल्दी बॉडी. बरोबर ना? असा सगळ्यांचा समज असतो. पण आज पनवेल हायवेवर जेव्हा मी मॉर्निंग वॉकला चालायला निघाले आणि इथे समजलं, इथे तर हवेलाच आजार झाला आहे. ज्या रस्त्यावरून चालले आहे तिथे बाजूला फक्त कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या आणि सगळी घाणच घाण. आपणच टाकलेला कचरा आता आपणच श्वासातून परत शरीरात घेतोय, नाही का? शुद्ध हवा घ्यायला निघाले होते, पण इथे धूळ, धूर आणि प्रदूषण यामुळे फुफ्फुसांवर आणि हृदयावर, शरीरावर अटॅक होतोय. उद्या सर्दी, खोकला, दम लागणे, दमा हे सगळं नकळत या मॉर्निंग वॉकमधून घरी घेऊन येणार. आपण निसर्गाला इतकं विद्रूप केलंय की झाडापेक्षा प्लास्टिक जास्त दिसतंय. पक्ष्यांच्या आवाजापेक्षा गाड्यांचा हॉर्न जास्त जोरात ऐकू येतोय. आपण विचार करतो थोडा कचरा मी टाकला तर काय फरक पडतो, पण हाच थोडा थोडा कचरा मिळून महाराष्ट्रात दररोज हजारो टन प्लास्टिक कचरा तयार होतो आणि तोच रस्त्यांवर, नद्यांमध्ये आणि हवेमध्ये पुन्हा आपल्याला भेटतो. आता ही बघा तीच सकाळ पण वेगळी जागा, स्वच्छ गार्डन, हिरवी झाडं, शांत हवा. इथे चालताना श्वास हलका वाटतो, मन शांत होतं, शरीर रिलॅक्स होतं. फरक फक्त इतकाच, तिथे आपण निसर्गाला घाण मानलं आणि इथे निसर्गाला आपला घरचा सदस्य समजलं. रस्त्यावर कचरा न टाकणे, प्लास्टिक कमी वापरणे आणि शक्य तिथे झाडे लावणे, एवढं जरी प्रत्येकाने ठरवलं तरी उद्याची मॉर्निंग वॉक खरोखर हेल्दी होईल. आज मी माझा मार्ग बदलला, तुम्ही सुद्धा तुमच्या सवयी बदलणार का?